खुश करतोय तालुक्याची ही भाग्यलक्ष्मी घेऊ नका म्हणून सुनावतोय। भिवंडी धरणग्रस्तांचे अजून काही प्रश्न बाकी आहेत, चिंता दूर आहे। वचन सांगा की कारखान्यावरती 350 कोटीचं कर्ज केलं आणि हे पण सांगा त्याची कारखान्याचा बॉर्डर। अरे अजितदादांनी सरकार लागवलं नसते की ते कारखाना कधीच बंद पडला असता, इथं तुम्हाला माहित असलं पाहिजे। त्या कार्यकर्त्यांना मॅडमला सांगितलेलं की एखाद्याची सभा जर चालू असेल तर तिथं आवाज करायचा नाही, आणि आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की गावामध्ये जर अशी 4 गावांचा आवाज होत असेल तर आपली गाडी काढून नाही, लोकांना त्रास झाला। आतापर्यंत 40 वर्ष लोकांना या दोघांनी त्रास दिला आणि आता इथून पुढे त्रास द्यायचं काम। तर लोक मागच्या वेळेला काही पुरमखानांचा बंदोबस्त केलाय, आता या वेळेला काही राहिलेल्या पुरमखानांचा बंदोबस्त करायचा। काही जे रसदीवरचे पुढारी आहेत, निवडणुका आले का त्यांचा शिंग असतो, त्यांचा असतो, पाकिटावरती खेळ चालतो, याचं मोठं पाकिट कर, त्याचं मोठं पाकिट, आणि मग ते त्याला ऍडजस्टमेंट करून घेतात। आता मगाशी सचिन सांगत होता की लोक म्हणतात फिरून नांदेला मतदान द्यायचे, घराला मत द्यायचे, हे सरकार आलं पाहिजे की नाही विचारपूस करतोय। तालुक्याची ही भाग्यलक्ष्मी घेऊ नका म्हणून सुनावतोय। भिवंडी धरणग्रस्तांचे अजून काही प्रश्न बाकी आहेत, चिंता दूर आहे। वचन सांगा की कारखान्यावरती 350 कोटीचं कर्ज केलं आणि हे पण सांगा त्याची कारखान्याचा बॉर्डर। अरे अजितदादांनी सरकार लागवलं नसते की ते कारखाना कधीच बंद पडला असता, इथं तुम्हाला माहित असलं पाहिजे।